राजेश म्हात्रे यांनी वाईट दर्शवलेला आहे. म्हणजे पहिले दोन्ही चेंडू अवांतर 2 धावा झालेल्या आहेत. एकही चेंडू पडलेला नाही. राईट हँड राऊंड विकेट आयुष. चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बॅटची अंदरुनी कडा घेतली आणि निर्धाव चेंडू. एक चेंडू 2 धावा. अजय 74. आयुष एक उत्तम गोलंदाज आहे. राईट हँड राऊंड. चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. जोरदार अपील झालाय, जोरदार अपील झाला, परंतु वाईड वाचवण्यासाठी विकेट किपरने भरपूर प्रयत्न केला होता, परंतु बॅटची कडा लागली नाही, ती बॅट खाली लागली आणि पंचांनी हा चेंडू वाईड दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेले 3. चांगली गोलंदाजी. अजय 74 संघाची धावसंख्या झालेली आहे 3 धावा. चेंडू लेग स्पिन चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरून गेलेला, हा पुन्हा वाईड. धावसंख्या झालेले 4. फलंदाजीसाठी आले गीतेश आणि धीरज. गीतेश एक चेंडू निर्धाव खेळलेला आहे. चेंडू चांगला लेग स्पिन झालेला आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू वाईड गाईडलाईनच्या आतून चेंडू गेला आणि धावसंख्या झालेली आहे धावसंख्या झालेली 4. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. ते गोलंदाज आहेत आयुष यांच्याकडून. आयुष यांच्याकडून फारच खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. राईट आर्म राऊंड विकेट. अजय 74 या संघाची धावसंख्या झालेली आहे 4. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर, परंतु हॅलो. फेअर डिलिव्हरी. चेंडू रेड लाईनच्या आतून गेलेला आहे. रेड लाईन ही तुमची वाईड गाईडलाईन आहे. त्याच्या जर बाहेरून चेंडू गेला तर वाईड आणि त्याच्या आतून गेला तर वाईड नाही, असा नियम आहे. पंच केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकतात. काही समस्या वाटल्या पंचांना तर पंच केव्हाही रिव्ह्यू घेतील. धावसंख्या झालेले 4. आयुष गोलंदाजी करतील. गीतेशाना धावसंख्या झालेली आहे 5. स्क्रीनच्या जवळ जे उभे आहेत ना त्यांनी जरा साईडला व्हा. चांगला चेंडू पायावर आदलला, चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 5.
2 चेंडू बाकी आहेत. आयुष गोलंदाजी करतील. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. याच दरम्यान आपण पाहतोय पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य दादा भोईर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खरं तर एक कडवट निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनेच्या कोट्यातून आपण बेंडकर पंचायत समितीमध्ये ज्यांना विजयी होताना पाहिलं असे पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य दीपकजी भोईर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांच्या सोबत आपण पाहतोय सन्माननीय अजयदादा सुतार सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण बाले चषकामध्ये स्वागत करूया. क्रिकेटचा एक दैदिप्यमान थरार आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 10. गोलंदाज आहेत भाई आणि फलंदाज आहेत धीरज. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतील. धीरज यांना चेंडू फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून हा फार सुंदर चौकार. धावसंख्या झालेली आहे 14. धीरज याने पहिल्या चेंडूवर भाई पहिल्या चेंडूवर फार सुंदर चौकार मारलेला आहे. 14 धावा झालेल्या आहेत अजय 74 या संघाच्या. 7 चेंडूमध्ये 14 धावा झालेल्या आहेत. भाई गोलंदाजी करतील. धीरज यांना ओव्हरपिच चेंडू होता. कव्हरमध्ये मारायला पाहिजे होता परंतु स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव गेलेला आहे. भाई यांची चांगली गोलंदाजी. चेंडू कव्हरमध्ये ढकलला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून एक फार सुंदर चौकार आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या झालेली 18. 18 लॉस ऑफ 0 विकेट्स. फारच सुंदर फलंदाजी. अजय 74 हा एक माथब्बर संघ आहे, मोठा संघ आहे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि फाईन लेग वरून चौकार. धावसंख्या झालेली आहे 22. 22 लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगली फलंदाजी. अजय 74 हा संघ पीओ बेकरीच्या इथे, जी पीओ बेकरी जुन्या काळामध्ये होती, त्या बेकरी तोडल्यानंतर जिथे एक मैदान बनवलं आहे तिथे नियमित सराव करत असतात. आणि हा संघ फक्त अंडरआर्मच क्रिकेट खेळतोय आणि निलाईचा संघ आहे हा. धावसंख्या झालेल्या आहे 22. 22. हा निलाई गायकवाड. चेंडू टॅप केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आयुष्यांच्याकडून. थोडं अंतर लांब असल्या कारणाने हा टॅप चेंडू जाणं फार कठीण आहे. तर थोडं फुटवर्क करणं गरजेचं आहे फलंदाजाने. चांगला फुटवर्क केला. फलंदाजाने डोकं चालवलं. जर बॅकफुटला जाऊन जर मारला तर टॅप मारता येणार नाही, परंतु त्याने फुटवर्क केला. एक फार सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि धावसंख्या झालेली आहे 26. 26 षटक संपलं. आणि या 2 षटकामध्ये 13च्या सरासरीने 26 धावा अजय 74 या संघाने केलेल्या आहे. बौद्धवाडा संघ सुद्धा नावाजलेला आहे. अनेक स्पर्धा या दोन्ही संघांनी जिंकलेल्या आहेत. आणि या पिचवर, या मॅटिंग पिचवर चेंडू स्पिन होत नाही आहे. त्यामुळे जे सर्रास राऊंड विकेट चेंडू टाकणारे लेग स्पिनर चेंडू यांची गोलंदाजी थोडी या मैदानावर, या पिचवर फिकी पडलेली आहे. म्हणजे मातीच्या पिचवर हे गोलंदाज अक्षरशः फलंदाजांना नाचवत होते, ती आता गोलंदाजी त्यांची इथे दिसत नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. फाईन लेगला फारच सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे.
ह्या मॅटिंगवर जर पडण्याची जास्त चान्सेस असतात. धावसंख्या झाले 27. 27 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज लकी गोलंदाजी करतील. धीरज आना. धावसंख्या 27. लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगली फलंदाजी अजय 74 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. लकी चेंडू स्ट्रेट सरळ चेंडू टाकला. त्यांना वाटला चेंडू ऑफ ब्रेक होईल. थोडे मागे गेले. टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू. फारच सुंदर गोलंदाजी लकी यांच्याकडून पाहायला मिळाले. 2 चेंडू त्यांनी खरोखरच डॉट टाकलेले. धावसंख्या झालेली 27. ना पहिल्या चेंडूला 1 धाव आणि चांगला चेंडू. चेंडू पायावर आदळला. पंच राजेश म्हात्रे यांनी लेग बाय दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 28. 28. 3 चेंडूमध्ये लकी यांनी फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. फार सुंदर गोलंदाजी लकी यांची. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. शॉट, थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. वाईड दर्शवलेला आहे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला आणि बाहेरच निघून गेला. धावसंख्या झाले 29. लॉस ऑफ 0 विकेट्स. अजय 74. व्हॉट अ गुड बॅटिंग धीरज अँड गीतेश. चेंडू ओव्हर पिच चेंडू कव्हर आणि मिड ऑफच्या मधून एक सुंदर चौकार. धावसंख्या झालेले 33 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी अजय 74 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. लकी ओव्हर द विकेट गोलंदाजी करत आहेत. गीतेशाला चेंडू ओर बॅकफुटला जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पायावर आदळला आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेल्या 34. 34 धावा झालेल्या आहेत. फारच सुंदर फलंदाजी अजय 74 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. लकी चेंडू बॅकफुटला गेले आणि बॅकवर्ड पॉइंटला एक चांगला फटका कट शॉट पाहायला मिळाला आणि धावसंख्या झाली आहे 38. 38 धावा. षटक संपलेलं आहे. खरोखरच या 3 षटकामध्ये धावसंख्या झालेली 38. या मैदानावर कमीत कमी तुमचे 55-60 धावा झाल्या तर तुमचा सेफ असाल असं वाटतोय. परंतु बॅटिंग पिच आहे. जर गोलंदाजी खराब केली गोटू गीतेश यांनी लागोपाठ 3 चौकार मारले तर कोणाकडून सईम शेख यांच्याकडून किती रुपयाचं बक्षीस 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुणाल एक मातब्बर खेळाडू आहे. गोलंदाजी करतील. आपल्या संघाकडून 4थं आणि आपलं स्वतःचं पहिलं षटक. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला होता आणि स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. निर्धाव चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपर यांच्याकडून पाहायला मिळालं. गोटू आणि गीतेश यांना संधी आहे. 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस आहे संयम यांच्याकडून. चांगलं फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 3 धावा वाचवल्या. 3 धावा वाचवलेल्या आहेत. खरोखरच बॅकफुटला जाऊन टॅप केला होता गीतेश यांनी आणि 1 धावेवरच समाधान मानलं. कुणाल यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर निखिल माली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कुणालसाठी. व्हॉट अ शॉट. आजच्या रजनीमधला एक उत्तम फटका पाहायला मिळाला. ओव्हरपिच चेंडू आणि कव्हरमध्ये एक फार सुंदर चौकार. धीरजला सुद्धा आहे 3 बॉलमध्ये 3 चौकार मारले तर. दोघांना सुद्धा संधी आहे. चेंडू फ्लिक केला आहे
हा चौकार. म्हणजे या पुढच्या चेंडूवर जर चौकार मारला तर धीरजांना 500 रुपयाचं बक्षीस सईम शेख यांच्याकडून मिळणार आहे. धावसंख्या झालेला आहे 47. लॉस ऑफ 0 विकेट्स. अजय 74. फारच सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे आणि विकेट घेतली कुणाल्याने तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे पैसे आमच्याकडे द्या म्हणजे आम्ही परत देणार नाही, आम्ही जमा करू. हां बरोबर आहे. आणि तुम्ही जर दिलेत नाही तर आम्हाला मार खायला लागले ते. हां बरोबर आहे, रिअल फॅक्ट आहे. चेंडू फारच सुंदर. या आता चेंडू कुणाने स्लो टाकला आणि लेग स्पिन झाला बघा. या पिचवर जर चेंडू फास्ट टाकला तर तो चेंडू सरळ जाणार, पण चेंडू जर स्लो केला तर तो जास्त टर्न होणार, जास्त मूव्ह होणार. धावसंख्या झालेली आहे 47. जे खेळाडू स्क्रीन जवळ उभे आहेत त्यांनी साईडला व्हायचं आहे. इथून आम्हाला स्क्रीन दिसत नाहीये. रिक्वेस्ट आहे. धावसंख्या झालेली आहे 47. कुणाल चेंडू फारच बघा खरोखर डोकं चालवलं कुणाल यांनी. लेग स्पिन चेंडू स्लो टाकला आणि चेंडू लेग स्पिन झाला. म्हणजे या मॅटिंग पिचवर जर तुम्ही स्लो चेंडू टाकला तर चेंडू स्पिन होणार आणि जर जोरात टाकला तर चेंडू सरळ जाणार. तर एकूण धावसंख्या झालेली आहे 47 झालेल्या आहेत आणि 48 धावांचं एक छोटंसं टार्गेट बौद्धवाडा संघासाठी दिलेलं आहे. यानंतर आपल्या उरण तालुक्यातील एक गोड आवाज ज्याने हिंदी आणि मराठीमध्ये प्रभुत्व मिळवलेले आमचे जिवलग मित्र आतिश सर यानंतर समालोचन करतील. हे चला पहिला डाव या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या डावानंतर मान्यवर कक्षेमधून मान्यवरांना आपण इन्व्हाइट करू. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांचा सन्मान केला जाईल. आज आपण पाहतोय स्वर्गीय हरीश तांडेल स्मृती बालई चषक 2026 एक शानदार स्पर्धा गणेश कृपा बालई आणि सुशांतजी तांडेल यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी एक देखणी स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये मेणकल पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य आदरणीय श्री दीपक दादा भोईर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवर कक्षेमध्ये सन्माननीय दीपकजी भोईर सरांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. खरतर गेली कैक वर्ष सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आपण पाहिलंय आणि नुकतीच झेडपी आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये पंचायत समितीचं सदस्यत्व ज्यांना प्राप्त झालंय असे पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य दीपकदादा भोईर यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुशांतजी तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करत आहोत. आपल्या जीवनातील एक बिझी शेड्यूल मधला वेळ आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खर्ची घातलात त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय अजयदादा सुतार यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूयात स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवराला आपण या चषकामध्ये सन्मानित करतो. खरं तर ही स्पर्धा ज्या स्पर्धेचं कौतुक मोठ्या मोठ्या नेते मंडळींनी या 2 दिवसाच्या रात्रीमध्ये केलं, एक उच्च कोटीचं नियोजन आपण पाहिलं. अंडरम क्रिकेट स्पर्धेला एक वेगळी झळाकी प्राप्त करून दिली, एक वेगळ्या विंचीवर नेणारी ही स्पर्धा आणि ती संकल्पना सुशांत तांडेल यांची. खरं तर सुशांत तांडेल म्हटलं तर एक चोखंदल नियोजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. बालई ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष महेशदादा माळी यांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. खरं तर आजच्या स्नेह भोजनाची व्यवस्था महेशदादा माळी यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण
सन्मानी अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून या सामन्याचा आनंद घ्यावा. चला मॅचच्या दिशेनं मॅच ऑन झालाय. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, ओ खराब बॉल. पहिल्या बॉल मध्ये काय घडलंय? नो प्लस 4 धावा. दिशा नव्हती, नियंत्रण नव्हतं, अधिक गती प्राप्त करायला गेलाय. अगदी आपण पाहतो टेनिस बॉल हा थोडासा वजनदार असतो. अंडरआर्म क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू ज्याचं वजन हा कमी असतो. सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये तुम्हाला एक टप्पा हा कॅच करावा लागतो, पण गोलंदाजानं ठरवलं पहिल्याच बॉलवर पिकअप घेण्याचा प्रयत्न. खराब बॉल. दुसऱ्या बॉलवर मात्र चांगलं कमबॅक राहुलनं केलंय. कमबॅक. पहिला बॉल जरी खराब आला असला ना तरी दुसऱ्या बॉलवर मात्र चांगलं कमबॅक केलंय. गती आहे या गोलंदाजाकडे. पुढचा बॉल. ओ टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. लेग साइडला पिच केला होता, परंतु त्या ठिकाणी खेळाडू प्रोटेक्ट केलं गेलं. डॉट बॉल. चांगला टप्पा, चांगलं टॅप बघायला मिळालंय. धावसंख्या स्थित आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कमबॅक केलं या गोलंदाजानं. पुढचा बॉल. परत एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु गॅप नाहीये. धावा मात्र या ठिकाणी सीमित आहेत. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी बालय विपक्ष जय माता दी मोरा दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करू. दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याला आपण सुरुवात करू. गडबड, गोंधळ आहे. ओ हो हो, एका पटरीमध्ये 2 ट्रेन या ठिकाणी धडकल्या असत्या, पण सुदैवानं या ठिकाणी अंतिम क्षणाला आलेलं हे कॉलिंग, त्यातून मात्र विकेट जाता जाता राहिली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय सीमित ठेवली. पहिल्या वाईट बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर या गोलंदाजांना कुठल्याही पद्धतीने चूक केली नाही आहे. कमबॅक कसं केले पहा. कोणताही चेंडू न फेकता 5 धावा देणारा राहुल मात्र या गोलंदाजानं कमालीची वापसी केली आहे. ओ यावेळेस नियंत्रण तुटलंय. वाईट बॉल, अतिरिक्त धाव जोडली जाईल या ठिकाणी. आणखी एक धाव. 6 धावा धावफलकावर लागल्या जातील. पुढचा बॉल. चांगलं क्रिकेट. ओ फील्ड पहा, लाजवाब क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. क्लासिकल 100% डेडिकेशन करणारं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. पहिलं षटक या ठिकाणी झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत 7 धावा. खर तर या स्पर्धेला प्रत्येक माणसाचं योगदान आहे, पण नव्या प्राईम प्रॉपर्टीज सन्माननीय निलेश दादा पाटील यांच्या वतीनं एक भरघोस मदतीचा हात, सहकार्याचा हात आलेला आणि या स्पर्धेचं पहिलं बक्षीस 25,000 रुपयाचं नगद राशी या स्पर्धेला सन्माननीय निलेश दादा पाटील साहेबांच्या वतीने देण्यात आलं. खरं तर उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये नव्या प्राईम प्रॉपर्टीज या ठिकाणी कार्यरत आहे. गतवर्षी देखील आपण पाहिलं होतं सुशांत तांडेल जेव्हा आपण कोटनाकाच्या मैदानावर होतो, त्या मैदानावर देखील नव्या प्राईम प्रॉपर्टीच्या वतीनं यापेक्षाही मोठी धनराशी देण्यात आली. ज्या ज्या वेळेस सुशांत तांडेल यांचं आयोजन असतं त्या ठिकाणी निलेश दादा पाटील सर अगदी चांगल्या स्वरूपाची मदत स्पर्धांना करत असतात आणि या बाले ट्रॉफीला देखील त्याने भरघोस मदतीचा हात दिलाय. तब्बल 25,000 रुपयाचा निधी या स्पर्धेला. पहिलं षटक 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये गीतेशला पाहतोय. व्हाईट बॉल. येस, लेग साइडला पिच झालाय. कशा पद्धतीनं कमबॅक केले पहा. बौद्धवाडा आणि अजय 74 कोटनाका या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. यावेळेस ओ टॅपिंग क्रिकेट, गुड शॉट, जबरदस्त फटका बघायला मिळालाय. चौकार. ऍक्सिस बँकेचे सन्माननीय मॅनेजर आदरणीय श्री केवलजी घाग यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं तुमचं आपण मनापासून स्वागत करत आहोत. आपण कृपया प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता
अतिथी कक्षामध्ये यावं, मान्यवर कक्षामध्ये यावं. चांगला फटका, टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजाने चेंडूला पिक केलाय. इथून मात्र डॉट बॉल. पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. जोई नावाचं क्षेत्ररक्षणाचं वादळ मात्र मैदानावर आपण पाहिलं. मागाच्या पहिल्या षटकामध्ये देखील एक चौकार त्यानं ऑन फील्डवर जबरदस्त फिल्डिंग. ओ बॅटचा यश, अपील झालाय. पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. पहिला गडी बाद, पहिला धक्का, बिग विकेट, मोठी विकेट आली आहे. कारण कोणत्याही संघाचा पहिला प्रमुख खेळाडू हा महत्वाचा असतोय आणि इथून मात्र कुणालला माघारी परतावं लागलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. बाई नावाचा खेळाडू, 31 क्रमांकाची जर्सी ज्यानं परिधान केलेली आहे. मॅचचं गणित जर आपण पाहिलं तर अंतिम 14 बॉल मध्ये अजूनही 36 धावांचं लक्ष शिल्लक आहे. चौदा चेंडू 36 धावा. या षटकामध्ये असणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. गीतेशनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी. चांगला फटका, आणखी एक डॉट बॉल आलाय, आणखी एक डॉट बॉल. चला बालय आणि कोटनाका दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला, मोरा दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू टॉस साठी या. हो जबरदस्त बॉल, काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहा या मॅचच्या या धाबाच्या पहिल्या बॉलवर वाईट +4 आल्या होत्या. एकूण 5 धाबा, कोणताही चेंडू न फेकता आला. पण तदनंतर मात्र गोलंदाजाची कमालीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा. राहिलेल्या 12 बॉल मध्ये 36 धाबांचं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. विजयाच्या दिशेनं जर तुम्हाला वाटचाल करायची आहे तर 12 बॉल मध्ये तुम्हाला 36 धाबा करायच्या आहेत. 12 चेंडू 36 धाबांचं लक्ष अजूनही शिल्लक आहे. कमबॅक करावं लागेल, धाबा कराव्या लागतील. बारा बॉल 36 धाबांचं लक्ष आहे. अजय 74 कोटनाका संघ चांगली गोलंदाजी करतोय. बाले गावाचे ग्रामस्थ सन्माननीय रमेश दादा पाटील, जबरदस्त क्षेत्ररक्षण. मी रमेश दादा यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तदनंतर आमच्या अगदी बरोबर डाव्या बाजूला स्टेपार्ट एंटरटेनमेंटचे चीफ कोरिओग्राफर पप्पू सूर्यराव सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. मी त्यांनाही विनंती करतोय. कालच्या संपूर्ण रात्रीमध्ये इथून या सामन्याचा आनंद घेतला आणि आजही या मैदानावर ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय, इन्व्हाइट करू आपण त्यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. यावेळेस क्लासिकल बॅकफुट पंच स्लाइस केलं, बॉलला चौकार प्राप्त झालाय. पहा अजून मॅच संपलेली नाहीये. धाबा पाहिजे. 10 चेंडू मध्ये 31 धाबांचं गणित अजून शिल्लक आहे. भाऊ यानं जर 3 विकेट घेतले तर सईम शेख यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. ओ यावेळेस काय घडलंय, व्हाईट बॉल. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक बॉलवर तुम्हाला आता चौकार धाबा कराव्याच लागतील. इथून एक बॉल डॉट आला तरी अंगलट येणार आहे. चांगला फटका, काय गोलंदाजी आहे आणि काय गोलंदाजीला साजेसं क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त. गीतेचं एकदा जोरदार टाळ्याने कौतुक झालं पाहिजे. चांगलं फील्ड केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पुढचा बॉल टॅप केलंय, गॅप सिलेक्शन, पॉइंटच्या दिशेने चेंडूला काढले बाहेर. आलाय चौकार, दिलासा देणारा आलाय चौकार. अजूनही
8 चेंडू मध्ये 26 धाबांची गरज आहे. 8 चेंडू 26 धाबा. फुलटॉस बॉल चौकार आलाय. गॅप शोधलाय. फुलटॉस बॉलला दिशा दिली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. पहा, सामने असे बऱ्याचदा नरम क्रिकेटमध्ये गेलेले आहेत. इथे या बॉलवर जर चौकार आला ना तर फलंदाजांचं हे कमबॅक म्हणलं जाईल. 7 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅचचा टॉस मी विनंती करेन मोरा आणि जय माता दी मोरा विपक्ष बालई दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी. या लवकरात लवकर टॉस करून घ्या, सहकार्य करा. हो चौकार. क्या बात है. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच मध्ये कमबॅक केलाय. जबरदस्त खेळ, अप्रतिम मॅच. 6 बॉल मध्ये पाहिजेत आता. शेवटच्या षटकामध्ये राहिल्यात 18 धावांची गरज. चला टॉस साठी या. दोन्ही संघाचे कॅप्टन्स मोरा आणि बालई लवकर या. मी सन्माननीय दीपकजी भोईर सरना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा या ठिकाणी टॉस करावा. सन्मानित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय बेंडकल पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य दीपकदादा भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि हा टॉस जिंकलाय बालई संघानं. येस, आपला निर्णय आपण नंतर घ्यावा आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आता विनंती राहील पंच मैदान मॅच संपल्यानंतर लगेच दुसरे जातील किंवा तेच थांबतील, कारण आपण इथे जास्त वेळ आता खर्च करणार नाही आहोत. पटापट मॅच या ठिकाणी झाल्या पाहिजेत, कारण जवळजवळ 11:15 वाजायला आलेत आणि ही वेळ आपल्याला थोडीशी राखून धरायची, नंतर कालच्या पद्धतीनंच या ठिकाणी वेळ होईल. सहकार्य करा. सहा बॉल 18ची गरज. पहिला बॉल फुलटॉस आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काय मॅच रंगली आहे. शेवटच्या काही बॉल मध्ये या मॅचचं चित्र बदलवलंय. 5 बॉल मध्ये आता 14ची गरज आहे. 5 चेंडू 14 धावांचं लक्ष्य. या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज आणि ज्यासाठी दिली जाणारी नामांकित कंपनीची सायकल हिमांशू माळी यांच्या वतीने देण्यात आली आहे. 5 बॉल 14. आणखी एक तडाखा. ओ, यावेळी चेंडूला अडवलाय. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. ओ, आता इथे मात्र काय घडलंय. येस, ताकदीचा वापर करायला गेला खेळाडू. कुठे गॅप शोधला नाही माळी सर, कारण दोन्ही बॉल हे अगदी मेरिट मध्ये होते. कुठेही जरी पुश केलं असतं तरी चौकार प्राप्त झाला असता, पण फलंदाजानं अगदी डोक्याचा वापर न करता ताकदीचा वापर केला आणि हे दोन्ही बॉल जे आहेत ते वाया गेलेले आहेत, ज्यावर धावा येऊ शकल्या असत्या. कारण आपण पाहिलंय फाईन लेगचा एरिया, स्क्वेअर लेगचा एरिया पूर्णपणे मोकळा आहे. त्या ठिकाणी गॅप शोधला तर चौकार आला असता. डीप पॉइंट मध्ये कोणताही खेळाडू नाही आहे, पण बोलणं सोपं आहे, करणं फार कठीण. अशा वेळेस खेळाडूची मानसिकता वेगळी असते. चांगल्या पद्धतीने टॅप केलाय. चौकार आलाय. पहा, वेळ गेली आहे असंही म्हणता येणार नाहीये, कारण रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपण बऱ्याचदा पाहिलं एका बॉल मध्ये 10 धावांची गरज असताना देखील मॅच बदलली गेली. मॅच घेऊन गेला फलंदाज. इथे तसा एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल जर आला तर मॅचचं चित्र बदलायला वेळ लागणार नाहीये. येईल का एखादा वाईट नो. हो, फिल्डिंग क्लास. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय. टाळ्या झाल्या पाहिजेत क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर. का होऊ नये टाळ्या. संपूर्ण स्वतःला झोकून देणारं, समर्पण देणारं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. लाजवाब. आता मात्र कठीण झालंय गणित. 1 बॉल 10ची गरज.
आणि अशा वेळेस चूक करणार नाहीत आम्ही हे जाणलंय. शेवटच्या बॉलवर चौकार आला. चला नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण असणाऱ्या संघाला विनंती आहे, चला मैदानाच्या आतमध्ये लगेच.